मनुष्याला भावच राहिला नाही. गणपती पूजन झाल्याशिवाय दुसरी कोणतीही पूजन होऊ शकत नाही. प्रथम गणपती पूजा आहे. त्यानंतर सगळे देवी-देवताची पूजा आहे. आदिपती गणपती, गणाचा देवता गणपती. जो संस्कार धर्म जपतो त्यालाच माहिती आहे. जे अधर्मावर चाललेत, नुसतं पैसे कमवण्यासाठी मूर्ती, अंडी विकता तरी तिथे मूर्ती ठेवता तुम्ही आणि मांस विकतायत त्याच्या शेजारी गणपती ठेवतात. त्यांना कुठे धर्म आहे, कुठे संस्कार आहे. त्यांना फक्त पैशाशी घेणं-देणं आहे. म्हणून अकाळ मृत्यू तांडव करत आहे तुमच्या घरादारात, ह्या विश्वामध्ये सगळीकडे. कारण तुम्ही फक्त मातीची गणपती बघता. त्याच्यात भाव नाही, भक्ती नाही, श्रद्धा नाही, काही नाहीये. आता कित्येक लोकं जे धर्मयुक्त कर्माने चालतात ना, ते त्या ठिकाणी गणपती घ्यायला पण जात नाही. का नाही जात? कारण कोणत्या ठिकाणी तुम्ही गणपती ठेवला आहात, हे पण बघतात. कोणत्या शुद्ध जागेत ठेवलाय, कोणत्या धर्मयुक्त कर्म संस्काराने ते गणपती विकलं जातं, तेही पण बघतात. आणि जे अधर्मयुक्त कर्म करतात, ते कुठूनही गणपती आणतात. त्यांना काही त्याचं घेणं-देणं नाहीये. गणपती आणल्याशी मतलब, ते ठेवल्याशी मतलब. पाहिजे तर मांस खा, पाहिजे तर दारू पिया, चालतंय. धांगड-धिंगाड करा. पण हे मुळात देवाला चाललं नाही, चालतही नाहीये. आणि अशा-अशा ठिकाणी गणपती विकले जातात, जिथे श्रद्धा तर नाहीच नाही, भक्ती पण नाहीये, धर्म पण नाहीये, संस्कार पण नाहीये. फक्त पैसे कमवण्याच्या नादात गणपती विकले जातात. त्याच्यामागे काहीही भाव नाहीये. फक्त पैसा, पैसा, पैसा. पैसा कमवून कुठे जाणार आहे? अन्न, वस्त्र, निवारा. त्याच्या पलीकडे माणसाला पैसा नको आहे. त्याच्या पलीकडे तुम्ही पैसा कमवता ते रोग, शोक, अकाल मृत्यू आहे लक्षात घ्या. आणि शाडू मातीचं गणपती आणि प्लास्टर पॅरिसचे गणपती ह्याच्यात फरक का आहे? कारण प्लास्टर पॅरिसची गणपती विसर्जन होत नाही. शाडू मातीची मातीचं गणपतीचं विसर्जन होतोय. तशीच गणपती घरात बसवलं पाहिजे, मातीची, प्लास्टर पॅरिसची नाही. कारण त्याचे अंग, हात, पाय, गळा तुटतोय. तसंच तुमच्या घरात पण मृत्यू होतोय ॲक्सिडेंट होऊन, रोगराई होऊन. मग विचार करा, धर्मयुक्त कर्माने गणपती बसवायचे का अधर्मयुक्त कर्माने गणपती बसवायचा आहे? गणपती बसवणं म्हणजे चेष्टा नाही आहे. गंमत नाहीये, मस्करी नाहीये. गणपती बसवताना त्याच्यात संस्कार, धर्म पाहिजे. तरच गणपती बसवा. आडंबरासाठी गणपती बसवू नका, दिखाव्यासाठी गणपती बसवू नका. गणपती बसवताना लाइटिंग करायची काही गरज नाहीये. फुलाची माळा ते सजवा, आंब्याचं तोरण सजवा, चालतंय. दिखावा कशासाठी आहे? ते मकर आणता, ते नंतर ते पण विसर्जन करता. ते प्रदूषण किती पाण्यात होतंय. ते माणसाला सुद्धा त्रास होतोय. माशांना सुद्धा त्रास होतोय त्याचा. हे माणसाला काही घेणं-देणं नाहीये. परत गणपती करता तर करता त्याला फेटा कशाचा? कपड्याचा फेटा, परत धोतर त्या गणपतीला. ज्यावेळेला तुम्ही विसर्जन करता ते तर सगळं समुद्रात जातंय. मग त्या माशांना, तिथे जे जीव-जंतू समुद्रात राहतात त्यांना किती त्रास होतोय ते बघा. त्यांना श्वास कोंडतंय, श्वास गुदमरतंय. म्हणून तर कोरोना आला होता. त्याच्यामुळे मनुष्य एवढा मेला. अजून ह्याच्यापेक्षा भयंकर रोग येणार आहे. कारण मनुष्याला निसर्गाचं काही देणं-घेणं नाहीये. मुक्या प्राण्याचं पण काही देणं-घेणं नाहीये. फक्त स्वतःचा स्वार्थ, स्वतःसाठी मजा. गणपती मजा करण्यासाठी नाही आहे, तर गणपती असा सण आहे, त्याच्यामध्ये पावित्र्य, धर्म, संस्कार जपलं पाहिजे. तेच तुम्ही तुमच्या मुलांना संस्कार देऊ शकता पुढच्या पिढीला. तुम्ही संस्कार, धर्म ठेवला नाही, तर ते मुलं कुठं ते आचरण करणार आहे, कुठं त्याचं पालन करणार आहे. म्हणून सगळ्यांनी जरा विचार करा. विचार करून तुम्ही गणपती बसवा. दिखावा करून गणपती बसवूच नका. आणि दुसरी गोष्ट, अजून एक ठिकाणी गेलो, तिथे स्वामींचा फोटो. मी बोललो, "स्वामी आहे तुझ्याकडे?" "हो" म्हटली. "मग परत तुझ्याकडे ठेला पण आहे बेटा."
कशाचा? चायनीजचा, मांस, मच्छी खाणारा जे विकतात ते. तर मी बोललो, स्वामी बोलले होते का हयातात असताना मांस, मच्छी खावा म्हणून? त्याच्यावरूनच पोट भरा म्हणून? नाही ना म्हटलो. तर ती काय बोलली माहिती आहे, "नाही गुरुवारी सोडलं तर चाललं. देव कुठे बोललेला आहे की खाऊ नका." मी बोलला, "चुकीचं बोलू नका. देवाच्या नावाने तुम्ही आडंबरा चालवला आहे. देवाच्या नावाखाली तुम्ही तुमच्या जिभेचे चोचले पुरवत आहात. अरे, एक मेलेलं मडं तासभर ठेवलं तर त्याच्यात जीवजंतू होतात. रोग होतोय. मग तेच मेलेलं मडं तुमच्या पोटात घातल्यावर काय रोगराई होणार नाही तुम्हाला? 100% होणार म्हटलं. मी म्हटलं, "तुला माहिती आहे का तू कोणाशी बोलत आहे? मी आत्मचैतन्य स्वरूपात आज येऊन 4.5 वर्ष झालेले इथे विराजमान आहे. आणि तू बोलत आहेस ना, हे चुकीचं बोलत आहेस लक्षात घे. मी तुला बोलत आहे. मांस, मच्छी मी बोललो नव्हतो खायला." त्यावेळेला ती शांत झाली, गप्प झाली. एक शब्दाने बोलायला तयार नाही. मग नंतर मी तिथून निघून गेलो. कशाला? देवाच्या नावाखाली विडंबना कशाला? देव काही बोललेला नाहीये मुक्या प्राण्याला मारून खावं म्हणून. तुम्ही खायला लागलाय. तुमचे जिभेचे चोचले पुरवायला लागलाय. गुरुवार नाही खात, सोमवार खात नाही. अरे इतर एक वेळा पण खाल्ला नाही तर काय जातंय का जीव? नाही ना. सात्विक आहार खाल्ल्याने काय मरतंय का माणूस? कशाला पशु-पक्षीची बळी देऊन खायला लागलाय तुम्ही? काय खायची काही गरज नाहीये. आणि देवाच्या नावाने तुम्ही गुरुवार सोडता, सोमवार देवावर उपकार पण करू नका तुम्ही. इथे फोटो ठेवता देवाचं आणि घरात मांस, मच्छी, मदिरा पिता. कशाला ठेवता? देवाचा फोटोही ठेवू नका. अरे देवाचा फोटो ठेवणं चुकीचं आहे. अरे विडंबना कसली आहे माहिती आहे? पैशासाठी मनुष्य एवढा खालच्या थळाला पडलाय ना तो, देवाच्या नावाखाली खोटं बोलून आपले जिभेचे चोचले पुरवत आहे. देवाचं मूर्ती अधर्मयुक्त कर्माने विकत आहे. अशुद्धी ठेवून. विकू पण नका. तुम्ही सगळ्याचा निषेध करू शकता. पण अंतरात्म्यामध्ये जो परमात्मा बसलाय ना तुमच्यात, त्याचा कसा निषेध करणार? त्याचा ज्यावेळेला निषेध झाला ना, त्यावेळेला तुमचं शरीर काय होईल माहिती आहे? शव होईल. त्यावर राख होईल. तुमचा अंतरात्माच मलिन करून घेतलेला आहात तुम्ही, तर काय उपयोग आहे त्याचा? काही करताना जरा विचार नक्की करा. ह्याचे भोग तुम्हालाच भोगायचे. देव भोगणार नाही, इतर एक माणसं भोगणार नाहीये. पैसे कमवण्यासाठी मनुष्य एवढ्या खालच्या पातळीला पडलेला आहे. देवाच्या नावाखाली पण तो पैसे कमवत आहे. देवाचं नाव घेऊन. आता आमच्याकडे माणसं आली. आम्ही पंढरपूरच्या वारीला चाललेलो आहोत. अरे पंढरपूरचा वारी तुला बोलला काही आहे म्हणून? तुम्हाला जायचंय. तुम्हाला कष्ट करून जा ना तुम्ही. 4 साड्या ह्यांच्याकडनं घेतले, 5 साड्या आणि मला वारीला जायचे. हातात तुझ्या 1000-2000 आहेत आणि वारीला जायचे. कशाला खोटं बोलता? वारीला जायला काय 10-20 हजार रुपये लागतात का? पंढरपूरचा विठ्ठल काय बोलतोय माहिती आहे? वारी तुझ्या अंतरात्म्यातच आहे. आडंबराची वारी कशाला करतो? कशाला दिखावा करतो? करायची गरज नाहीये. खोटं बोलून लोकांच्या घरात जाऊन साडी मागायचं. वारीमध्ये असं बोललं गेलेलं आहे का साडी मागा म्हणून? का खोटं बोलता विठ्ठलाच्या नावाखाली? म्हणून तर तुमचं अधोगती झालेलं आहे. म्हणून तुम्ही असे तीळ-तीळ तुटत आहात, मरत आहात. म्हणून तुमचं घर सगळं नाश होत आहे. देवाच्या नावाखाली विडंबना लावून ठेवलेली आहे. जे काय करता ह्याचं कर्माचं भोग तुम्हालाच भोगायचा आहे. देव सगळं बघत आहे आणि शांत बघत आहे. का बघत आहे माहिती आहे? तुमचे प्रारब्ध भोग या जन्माचे, गतजन्माचे, येणाऱ्या जन्माचे त्या आत्म्यालाच भोगायचे लक्षात घ्या. म्हणून विचार करून धर्मयुक्त कर्म करा. अधर्मयुक्त कर्म करू नका.